तर मित्रांनो, आपण बघितलं असेल तर रोहित शर्मा हा तब्बल दीड वर्षानंतर T20मध्ये आज आपल्याला खेळताना पाहायला मिळाला आणि मित्रांनो त्याच्या नावावरती एक आज वर्ल्ड रेकॉर्ड झाला. मित्रांनो आपण बघितलं असेल तर T20मध्ये 100 मॅचेस जिंकण्याचा जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो आजपर्यंत कोणालाही जमलेला नाहीये. पण रोहित शर्मा असा एकमेव खेळाडू आहे, त्याने 100 मॅचेस जिंकण्यामध्ये त्याचा सहभाग आहे. मित्रांनो आपण बघितलं असेल तर रोहित शर्माकडे पुन्हा एकदा BCCIने विश्वास दाखवून त्याच्याकडे T20चं कर्णधारपद सोपवलं आणि जे आत्ताच आपण बघितलं असेल तर अफगाणिस्तान विरुद्ध तिन्ही T20 मालिकेची सीरीज आहे ती त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा आज आपण बघितला तर मोहालीमध्ये पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळाला. तर मित्रांनो रोहित शर्माने टॉस जिंकला आणि अफगाणिस्तानला बॅटिंगचं निमंत्रण दिलं. पण मित्रांनो बघितलं असेल तर सगळे जे यंग खेळाडू त्याच्या रोहित शर्माच्या अंडर आज आपल्याला खेळताना पाहायला मिळालं. खूप छान पद्धतीने आज बॉलिंग आपल्या जे बॉलर आहेत त्यांनी आज जबरदस्त बॉलिंग केली. त्यामध्ये मित्रांनो बघितलं असेल तर अक्षर पटेल असेल, त्यानंतर शिवम दुबे असेल, त्याच्यानंतर मित्रांनो मुकेश कुमार, हर्षदीप सिंग, रवी बिश्नोई यांनी जबरदस्त बॉलिंग आज आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळाली आणि या सर्वांच्या जोरावरतीच त्यांनी जो अफगाणिस्तानचा डाव आहे, तो त्यांनी 158 धावांवरती रोखण्यामध्ये टीम इंडियाच्या बॉलरना आज यश आलं. त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर जेव्हा 158 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडिया ही मैदानात उतरली, तेव्हा आपण बघितलं असेल तर सुरुवातीला थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं आणि रोहित शर्माला त्याची विकेट आहे ती सोडावी लागली. मित्रांनो, कारण आपण बघितलं असेल तर दीड वर्षानंतर त्याचे चाहते आहे आणि आपण सर्वजण त्याच्या बॅट्समधून धावा बघण्यासाठी आज आतुरतेने मॅच बघत होतो. पण मित्रांनो, आज आपल्याला त्याच्या बॅट्समधून धावा आपल्याला बघायला मिळाल्या नाहीत. पण मित्रांनो, त्यानंतर बघितलं असेल तर तिलक वर्मा असेल, आजच्या मॅचचा जर मॅच विनर कोण असेल तर तो शिवम दुबे याच्यासुद्धा बॅटमधून आपण बघितलं असेल तर त्याने 60 धावा काढल्या. शेवटपर्यंत तो मॅचमध्ये टिकून राहिला आणि शेवट त्याच्या बॅट्समधून त्याने विजयी चौकार लावला आणि ही मॅच आहे ते टीम इंडियासाठी त्याने जिंकून दिली. त्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर रिंकू सिंग असेल, जितेश शर्मा खूप छान पद्धतीने हे जे खेळाडू आहेत ते आपल्याला खेळताना आज आपल्याला पाहायला मिळाले. तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.